नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इव्हॉल्व अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी राहुल सर तुमचं ह्या प्लॅटफॉर्मवरती जिओग्राफी इकॉलॉजीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण एक टॉपिक बघणार आहोत जो राज्यसेवेनी आयोगाने एमपीएससीनी 2025च्या मेन्सला GS1 मध्ये प्रश्न विचारला होता जिओग्राफीचा पार्ट म्हणून. आता तो प्रश्न काय होता? मड व्होल्कॅनोज इन इंडिया. आता हा तो प्रश्न होता, लक्षात ठेवा. आता हा 5 मार्काला प्रश्न आला होता, पण पहिल्यांदा हे समजून घेऊया की हा प्रश्न का विचारण्यात आला होता. कारण का ऑक्टोबर 2025 मध्ये, सो वी कॅन से ऑक्टोबर 2 2025 मध्ये भारतातलं एकमेव असा मड व्होल्कॅनो जे अंदमान निकोबार बेटावरती आहे, आयलँड वरती आहे, ज्याचं नाव बारतांग आहे. सो बारतांग हे मड व्होल्कॅनो इंडियामधले इरप्ट झालं होतं. कधी? 2 ऑक्टोबर 2025 साली. सो त्याच्या कारणामुळे हा प्रश्न विचारण्यात आला होता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 2025च्या. ठीक आहे. आता हे पहिल्यांदा समजून घेऊया की मड व्होल्कॅनोज म्हणजे काय असतात आणि ते ऍक्च्युअली जे काय तुमचे व्होल्कॅनिक इरप्शन्स असतात त्याच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये काय फरक असतो, किंवा बेसिकली आपण म्हणूया की मॅग्मा व्होल्कॅनिक इरप्शन होतं, मॅग्माचं व्होल्कॅनिक इरप्शन होतं आणि हे मड व्होल्कॅनो यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की मड व्होल्कॅनोजला काय म्हणतो आपण? मड डोम्स हे सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा. दे आर ऑल्सो कॉल्ड एज मड डोम्स. आता ह्याच्यामधून नेमकं ऍक्च्युअली इरप्शन कशाचं होतं? सो पहिल्यांदा ह्याचं इरप्शन जे होतं ते मड स्लरीचं, म्हणजे ह्याच्यातून ऍक्च्युअली माती बाहेर पडते, लक्षात ठेवा, किंवा चिखल हा पदार्थ बाहेर पडतो. त्याच्याबरोबर काही गॅसेस बाहेर पडतात, जसं की आपण म्हणूया मिथेन सारखं जे काही गॅसेस आहेत, हायड्रोकार्बन्स आहेत किंवा कार्बन डायऑक्साईड आहे, अशा प्रकारचे वेरियस गॅसेस ह्याच्यातून बाहेर पडतात आणि त्याबरोबर वॉटर किंवा पाणी सुद्धा ह्याच्यातून काय पडतं? बाहेर पडत असते, लक्षात ठेवा. आता हे नेमकं कुठं आपल्याला बघायला मिळतात? बऱ्याच वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की हे टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी जिथं आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतात. पण प्रत्येक वेळेला मड व्होल्कॅनोज टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीचे झोन जे आहेत, जिथं आपण काय म्हणूया टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीचा अर्थ काय? जिथं 2 प्लेट्स एकत्र येतात, प्लेट बाउंड्री जे आहेत त्या ठिकाणीच आपल्याला बघायला मिळतील का? तर नाही. पण सबडक्शन झोन जे आहे, जिथं एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते, त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतं? हे मड व्होल्कॅनोज सुद्धा बघायला मिळतात, किंवा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला मड व्होल्कॅनोज बघायला मिळतात. पण ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर ह्याच्यामधून लावा बाहेर पडत नाही, किंवा लावा किंवा ज्याला आपण मॅग्मा म्हणतो, हा ऍक्च्युअली याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो. इन्व्हॉल्व कशाचं असतं फक्त याच्यामध्ये? इट इन्व्हॉल्व्स ओनली द वी कॅन से मड स्लरी, वॉटर आणि गॅसेस, हेच फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, लक्षात घ्या. आता ते झाल्यानंतर सी दे आर असोसिएटेड विथ मिथेन अँड हायड्रोकार्बन रिलीज, हे त्याच्यातून बाहेर पडतात. नाव आता कोर मेकॅनिझम यांचं काय लक्षात ठेवा. कोर मेकॅनिझम म्हणजे नेमकं हे जे काही व्होल्कॅनिक इरप्शन होतं ते नेमकं कशा पद्धतीने इरप्शन होत राहतं. सो यांचं मेकॅनिझम काय आहे? सो फर्स्ट मेकॅनिझम इफ यू सी, फॉर्म्ड बाय इरप्शन ऑफ स्लरी, मड स्लरी, वॉटर अँड गॅसेस थ्रू द जिओलॉजिकल प्रोसेस. म्हणजे जे काही जमिनीच्या आतमध्ये किंवा अर्थच्या क्रस्टमध्ये जे काही तुमच्याकडे माती असणार आहे किंवा गॅसेस असणार किंवा पाणी असणार आहे, त्याचं ऍक्च्युअली हे काय होतं? इरप्शन होत राहतं, लक्षात ठेवा. सेकंडली वी कॅन से मटेरियलचं कंपोजिशन. आताच मगाशी सांगितलं की नॉन मॅग्मॅटिक असतं, म्हणजे ह्याच्यामध्ये मॅग्मा किंवा लावाचा इन्व्हॉल्वमेंट नसतं. इरप्शन सायकल जी आहे, लक्षात घ्या, किती वेळानंतर, किती वर्षानंतर, किती महिन्यानंतर ऍक्च्युअली इरप्शन होतं, हेच बेसिकली हे मड व्होल्कॅनो असतात. काही जे काही रिजन्स असतात तिथं ऍक्टिव्हली मड व्होल्कॅनिक इरप्शन होत असतं. काही ठिकाणी ते बऱ्याच वर्षानंतर इरप्शन होत राहतं, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला असं नाही की व्होल्कॅनिक इरप्शन जसं तुमचा इरप्शन होणार आहे त्या पद्धतीमध्येच तुमचं मड व्होल्कॅनोचं सुद्धा इरप्शन होणार आहे. बट काही वेळा त्यांचं फ्रिक्वेंटली इरप्शन सुद्धा होत राहतं. आता यांचं टेम्परेचर बघायला गेलं, थर्मल प्रोफाईल, टेम्परेचर, तापमान जर बघायला गेलं तर ह्यांचं जे काही टेम्परेचर असतं ते खूप लो असतं, लक्षात ठेवा. जसं मॅग्माचं 1000 डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर असतं, त्या प्रकारे ह्या मड व्होल्कॅनोचं टेम्परेचर खूप जास्त नसतं, हे कूल असतात, लक्षात ठेवा. सो दे आर व्हेरी वी कॅन से दे आर युजली लोअर दॅन रिअल इग्नियस व्होल्कॅनोज. नाव फॉर्मेशन. आता नेमकं कसे तयार होतात हे थोडंसं समजून घेऊया. आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला काय होतं, जिथं टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज असतात, किंवा आपण एक एक्झाम्पल घेऊया, समजा हे समुद्राचं, सो इफ इट इज अ ओशन, हे समुद्र आहे, लक्षात ठेवा. आता समुद्रामध्ये नेमकं काय होत असतं?
समुद्राच्या तळाशी आपण म्हणूया की जे काही सेडिमेंट्स असतात ते सेडिमेंट जाऊन बसतात, लक्षात घ्या, ते सेडिमेंट जाऊन बसतात. म्हणजे हे सेडिमेंटरी रॉक फॉर्मेशनची प्रोसेस झाली. पण जेव्हा हे सेडिमेंट्स जाऊन खाली तळाला बसत असतात तेव्हा काही ऑर्गॅनिक मॅटर पण असतात, ते ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा काय होतात ह्याच्या खाली दबले जातात, लक्षात ठेवा. आणि ही जे काय सेडिमेंटची जी काय साईज असते ती कदाचित काही मीटर्स पासून काही किलोमीटर पर्यंत पण असू शकते, लक्षात ठेवा. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होतं याच्यामध्ये, जसं जसं हे सेडिमेंटरी जे काही लेयर्स आहेत, सेडिमेंटचे लेयर्स आहेत ते वाढत जातात, त्याच्यानं प्रेशर वाढत जातं. काय होतं, प्रेशर वाढत जातं, लक्षात घ्या. आणि प्रेशर जसं वाढतंय तसं जे काय ऑर्गॅनिक मटेरियल आहे ह्यांच्यापासून काय तयार व्हायला चालू होतात, काही गॅसेस तयार व्हायला चालू होतात. आणि हे गॅसेस काय होतात, काही एरियाज, वीक एरियाज जे असतात त्या वीक एरियाज मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा काही पाणी आणि गॅसेस ह्यांच्या सहाय्याने ते बाहेर पडतात, लक्षात ठेवा. आणि ह्याला म्हणतो आपण मड व्होल्कॅनो. किंवा जनरली आता हे काही प्लेट टेक्टॉनिक जिथं असतात किंवा सबडक्शन झोन जिथं असतात त्या ठिकाणी पण अशा पद्धतीचे मड व्होल्कॅनो तयार होतात. समजा आता इथं एक प्लेट आहे, सपोज इट्स वन प्लेट, आणि ही एक दुसरी प्लेट आहे जी ओशॅनिक प्लेट जनरली असते. काय होणार आहे, जेव्हा ओशॅनिक प्लेट ह्या प्लेटच्या खाली, म्हणजे ही कॉन्टिनेंटल असेल किंवा जनरली ही ओशॅनिक प्लेट सुद्धा असू शकते. सो ही एक ओशॅनिक प्लेट, वी कॅन से ओशॅनिक प्लेट काय होते, दुसऱ्या प्लेटच्या खाली सबडक्शन होत चाललेले, म्हणजे त्याच्या खाली चाललेले, लक्षात ठेवा. आणि त्याबरोबर काय होतं, काही सेडिमेंट सुद्धा काय केले जातात, हे खाली घेऊन गेलेले असतात. आणि ह्याच्यामुळे सुद्धा काय होतात की इथं ऑर्गॅनिक मॅटरचं डिपॉझिशन होतं. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं प्रेशर वाढणार आहे, ते प्रेशर वाढल्यामुळे जनरली काय होणार आहे, काही गॅसेस तयार होणार आहेत, जसं की मिथेन होणार आहे, लक्षात ठेवा. कारण का डिकम्पोजिशन किंवा प्रेशर वाढल्यामुळे गॅसेस तयार होतील आणि त्या गॅसेसचं इरप्शन व्हायला चालू होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे इरप्शन जसं चालू व्हायला चालू होतं त्याच्याबरोबर माती सुद्धा वर फेकली जाते आणि पाणी सुद्धा त्याच्यातून बाहेर येतं, लक्षात घ्या. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, मड व्होल्कॅनो. जनरली ह्याचं तापमान खूप कमी असतं, लक्षात ठेवा. कारण का ह्याच्यामध्ये व्होल्कॅनो किंवा मॅग्मा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नसतं. सो वी कॅन सी फॉर्मेशन, टेम्परेचर इट इज लोअर, ऍक्टिव्हिटी बघा कॉन्स्टंटली ऍक्टिव्ह असतात, रिमेन सम कॉन्स्टंटली ऍक्टिव्ह, आणि काही पिरियॉडिक ब्रस्ट खूप वेळानंतर. लोकेशन्स कुठे आहेत, टेक्टॉनिक झोन्स मध्ये पण असू शकतात किंवा ऑन द लँड ऑर अंडर द ओशन्स. आता लक्षात ठेवा ह्यांची जी काय उंची आहे, उंची किती असते जनरली, 1 ते 2 मीटर पासून ते 70 मीटर पर्यंत त्यांची उंची असू शकते. दे कॅन बी टॉल फ्रॉम 1 मीटर टू द 700 मीटर्स. आणि यांची जी काही विड्थ असणार आहे ती 1 मीटर पासून 10 किलोमीटर पर्यंत विड्थ असू शकते. लक्षात ठेवा यांची जी काही रुंदी असेल ती 1 मीटर पासून 10 किलोमीटर पर्यंत त्यांची रुंदी असू शकते, लक्षात ठेवा. एवढे मोठे ते व्होल्कॅनिक मड व्होल्कॅनो असू शकतात. नाव केमिकल सबस्टन्सेस जे काय ह्याच्यातून बाहेर पडतात मड व्होल्कॅनो मधून, ते कोणकोणते आहेत लक्षात घ्या. इथं प्रिलिम्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती. मिथेन गॅस, हे जनरली जे काय मिथेन गॅस जे आहे हे सगळ्यात महत्वाचं गॅस आहे, लक्षात घ्या, जे मड व्होल्कॅनो मधून बाहेर पडतात. पण ह्याच्याबरोबर तुम्हाला कार्बन डायऑक्साईड पण बघायला मिळतो, नायट्रोजनचं इरप्शन होतं, असोसिएटेड हायड्रोकार्बन्स हे खूप महत्वाचं आहे. परत हायड्रोकार्बन सुद्धा बाहेर येतात. काही याच्यातून रेअर अर्थ मेटल सुद्धा बाहेर पडतात, रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणून त्यांना, किंवा जनरली अदर मिनरल्स आर ऑल्सो बीन एमिटेड, ते बाहेर पडतात कशातून, मड व्होल्कॅनो मधून. नाव 4 व्हेरियस फॉर्म्स आहेत, टाइप्स आहेत मड व्होल्कॅनोचे. आता ते कोणकोणते आहेत, पहिला जो आहे तो आहे आयलँड मड व्होल्कॅनो. नाव सी आयलँड द्वीप, त्याचा एक टाइप आहे विच आर ऑफ शोर. ऑफ शोरचा अर्थ काय, जे समुद्रावरती नाही आहेत, लक्षात ठेवा, समुद्राच्या कुठेतरी बाहेर किंवा जिथं बेट आहे त्या बेटावरती असतात, जसं की अंदमान अँड निकोबार ग्रुप ऑफ आयलँड्स वरती आपल्याकडे काही मड व्होल्कॅनोज आहेत, ते एक एक्झाम्पल आहे. ते झाल्यानंतर हॉट मड व्होल्कॅनो. आता बघा ह्याच्यामध्ये काय हॉट मड व्होल्कॅनो म्हणतोय आपण, म्हणजे ह्याचं तापमान थोडंसं जास्त असतं. ते कसं जास्त असतं थोड्या वेळानंतर बघूया आपण. बट वॉर्मर एमिशन डायरेक्टली लिंक टू सबडक्शन झोन अँड जिओथर्मल ऍक्टिव्हिटी. म्हणजे जिथं सबडक्शन होतंय, बघा ही एक प्लेट आहे, ही ओशनिक प्लेट आहे ज्याला भूपट्टी म्हणतो आपण समुद्राची, आणि ही काय आहे तुमची कॉन्टिनेंटल प्लेट आहे. आता समुद्राची जी काय तुमची भूपट्टी किंवा प्लेट आहे ती कुठं चाललेली आहे, कॉन्टिनेंटच्या प्लेटच्या खाली चाललेली आहे. आणि इथून जे काही व्होल्कॅनिक इरप्शन होतंय, मड व्होल्कॅनो आहे तो, मड व्होल्कॅनोचं इरप्शन जे होणार आहे त्याच्यामध्ये कुठंतरी मॅग्मा किंवा जिओथर्मलची एनर्जी बाहेर पडते. जिओथर्मल जे पृथ्वीच्या आतमध्ये असणारी जी काय एनर्जी असणार विच इज व्हेरी हॉट,
त्याचा आणि ह्याचा मड वोल्कॅनोचा कुठेतरी संबंध येतो, कुठेतरी अटॅचमेंट होते आणि ती हीट सुद्धा ह्याच्यातून बाहेर पडते. बिकॉज ऑफ दॅट द टेम्परेचर इज हाय. देन इट इज अ कोल्ड मड वोल्कॅनो, ज्याच्यातून पूर्णपणे मड आणि गॅसेस बाहेर पडतात. त्याचा आणि प्लेट टेक्टॉनिकचा काहीही संबंध नसतो किंवा जिओथर्मलचा काहीही संबंध नसतो. अँड लास्ट वी कॅन से ऑन शोर कोल्ड डोम्स. द डोम फीचर जनरली पेट्रोलियम रिच सेडिमेंटरी रॉक जिथं असतात, ज्याच्या ठिकाणी पेट्रोल असतं, लक्षात ठेवा, जिथं पेट्रोलियमचे साठे असतात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतात. लक्षात घ्या. विचार ऑन शोर. ऑन शोर समुद्राच्या वरती किंवा समुद्राच्या आपण म्हणूया की बॉटम ऑफ दी ओशन्स, इथं सुद्धा हे असू शकतात. नाव आता मड वोल्कॅनो. नाव आता जे काय तुमचं गॅसेस बाहेर पडतात कशातून म्हणूया, जे काही गॅसेस बाहेर पडणार आहेत तुमच्या ह्या मड वोल्कॅनो मधून, ते कधी कधी काय होतं की बाहेर पडल्या पडल्या जाळ होतो. लक्षात घ्या. आता तो ऍक्च्युली जाळ का होतो, कारण लक्षात घ्या, जो काय तुमचा मिथेन याच्यातून बाहेर पडणार आहे, जो काय याच्यातून मिथेन, आपण थोडीशी इमेज वेगळी घेऊया. हा चला, इथं जो काय था मिथेन हा जो काय बाहेर पडतोय तुमचा, तो मिथेन बाहेर आल्याला काय होतं की जनरली त्याचं जे काही रिॲक्शन होणार आहे, जे काही बाहेरची हीट आहे, कशाची, जमिनीवरची जी काय हीट आहे त्याच्याबरोबर रिॲक्शन होऊन जनरली आग लागते किंवा त्याचं टेम्परेचर वाढताना ते आग लागते. लक्षात घ्या. सो बेसिकली फायर ब्रेक्स आउट बिकॉज ऑफ दॅट. किंवा जनरली जेव्हा तुमचे हे गॅसेस बाहेर पडत असतात क्रॅक्स मधून, आणि क्रॅक्स मधून बाहेर पडत असताना काय होतं की फ्रिक्शन होतं, आणि ते फ्रिक्शन झाल्यामुळे जनरली काय होणार आहे की तुमची ही जे काही गॅसेस असतात ते तापतात, टेम्परेचर वाढतं आणि बेसिकली दे कॅच फायर, म्हणून जनरली आग बाहेर ओतली जाते. लक्षात ठेवा. हे कारण असतात कशामुळं, बेसिकली इट इज बिकॉज ऑफ दिस रिझन्स. नाव आता जो काय तुमचा ट्रॅडिशनल वोल्कॅनो आहे, ज्याला आपण ज्याच्यातून ऍक्च्युली मॅग्मा बाहेर पडतो, आणि जो काय तुमचा मड वोल्कॅनो आहे, त्याच्या दोघांच्या मध्ये काय फरक आहे. सी आता पहिला काय कंपोजिशन, एरप्स मोल्टन रॉक मॅग्मा. पहिला काय ट्रॅडिशनल वोल्कॅनो आहे आणि हा मड वोल्कॅनो आहे. याच्यातून बाहेर काय पडते, तुमचा मोल्टन रॉक मॅग्मा बाहेर पडतोय, म्हणजे ज्याला आपण लावा किंवा मॅग्मा म्हणतो. आणि याच्यातून फक्त बाहेर काय पडतं, फ्लुइड, ज्याला गॅसेस, सॉरी वॉटर म्हणूया किंवा काही सेडिमेंट्स म्हणजे गॅसेस किंवा जनरली मड, हे बाहेर पडणार आहे. सो इरप्शन मटेरियल, सी हियर, लावा, ऍश आणि व्होल्कॅनिक गॅसेस. व्होल्कॅनिक गॅसेस सेम, कार्बन डायऑक्साइड असेल, हायड्रोजन असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, सल्फरस ऑक्साईड असेल, सल्फर ऑक्साईड असतील, हे गॅसेस बाहेर पडले जातात ह्या व्होल्कॅनिक इरप्शन मधून, ट्रॅडिशनल व्होल्कॅनोज मधून. पण इकडे काय बाहेर पडतात, मेजरली इट इज द मिथेन. कार्बन डायऑक्साईड तर बाहेर पडतोच, लक्षात ठेवा. हायड्रोकार्बन्स पण बाहेर पडतायत, बट मेजरली काय बाहेर पडतं याच्यातून, मिथेन हा गॅस बाहेर पडतो. लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर वॉटर आणि मडचं सुद्धा इरप्शन ह्या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. इरप्शनची स्टाईल कशी आहे इथं, हे ऍक्च्युली एक्सप्लोजिव्ह आहेत, व्हायलंट इरप्शन होतं. लक्षात ठेवा. जेव्हा ते इरप्ट होतात तेव्हा खूप मोठा आवाज होतो, व्हायलंटली इरप्ट होतात. लक्षात ठेवा. असं वाटतं की कुठेतरी बॉम्ब फुटलेला आहे. लक्षात ठेवा. पण जनरली तुमचे हे मड वोल्कॅनो असतात ते जेंटल असतात, स्लोली इरप्ट होतात. त्याच्यातून जे काही मड बाहेर पडणार आहे ते उजिंग आउट झाल्यासारखं होणार आहे, एकदम हळूवारपणे बाहेर पडणार आहे. सो जनरली दे आर टिपिकली जेंटल अँड स्लो उजिंग मटेरियल. आता एक्सप्लोजिव्ह मध्ये जे काय एक्सप्लोजन जे काय होणार आहे बेसिकली ट्रॅडिशनल व्होल्कॅनो मध्ये, तिथं काय होतं जनरली, कारण का प्रेशर खूप जास्त बिल्ड झालेलं असतं. कारण का खाली जो काय मॅग्मा आहे तो त्या मॅग्माचं खूप जास्त प्रेशर बिल्ड झालेलं असतं आणि ते प्रेशरला स्टँड करू शकत नाही तुमचा व्होल्कॅनो. सो बेसिकली बिकॉज ऑफ दॅट व्होल्कॅनिक इरप्शन टेक्स प्लेस व्हायलंटली. पण इथं असं नसतं. जनरली प्रेशर जे असतं ते ट्रॅडिशनल व्होल्कॅनो पेक्षा इथं काहीतरी कमी प्रेशर आहे आणि हे लेस व्हायलंटली इरप्ट होतात. देन वी कॅन से हीट सोर्स ज्याला आहे इंटेन्स हीट मॅन्टल डिराइव्ड मॅग्मा. मॅग्मा ऍक्च्युली कुठं असतो, ऍस्ट्रोनोस्फिअर मध्ये. ऍस्ट्रोनोस्फिअर कशाचा भाग आहे, इट इज अ मॅन्टल. म्हणजे मॅन्टल मधून जनरली ही हीट बाहेर पडत असते. लक्षात घ्या. पण मड व्होल्कॅनोचा जो काय आहे, मड व्होल्कॅनो कुठून ऍक्च्युली इरप्ट होतो, एमिट होतो, तो ऍक्च्युली तो क्रस्ट मधूनच बाहेर पडतो. लक्षात ठेवा. सरफेस ऑर क्रस्टल गॅस ऍक्टिव्हिटी, म्हणजे तो काय मॅन्टल मधून नाही बाहेर पडत. कुठून बाहेर पडतो, क्रस्ट मधूनच बाहेर पडत असतो. ज्याच्यामध्ये मॅग्मा नसतो किंवा असेल तर तो खूप कमी प्रमाणामध्ये असेल. लक्षात घ्या. आता डेप्थ किती असणार आहे, म्हणजे जनरली अप्पर अर्थ क्रस्ट किंवा अप्पर मॅन्टल मध्ये असणार आहे, किंवा अर्थच्या क्रस्ट किंवा अप्पर मॅन्टल मध्ये असणार आहे. आणि इकडं शॅलो डेप्थ मध्ये जनरली मड व्होल्कॅनो असणार आहे.
सो हॅझार्ड पोटेन्शियल, हॅझार्ड म्हणजे बेसिकली लक्षात ठेवा त्याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे डिझास्टर कॉज करण्याची, त्याला आपण हॅझार्ड म्हणतो, लक्षात घ्या. हॅझार्डचा अर्थ असा होत नाही की डिझास्टर, बट त्याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे डिझास्टर कॉज करण्याची, त्याला म्हणतो आपण हॅझार्ड. म्हणजे जे काही तुमचे ट्रॅडिशनल व्हॉल्कॅनिक इरप्शन होतात त्याच्यामध्ये खूप जास्त कॅपॅसिटी आहे टू कॉज द डिझास्टर, सिव्हिअर डिस्ट्रक्शन करण्याची ताकद आहे कशामध्ये, ट्रॅडिशनल व्हॉल्कॅनोमध्ये. पण आता मड व्हॉल्कॅनोमध्ये अजिबात सिव्हिअर अजिबात काय म्हणून आपण व्हॉल्कॅनिक इरप्शन जे काय होणार आहे ते सिव्हिअर नसणार आहे. त्याच्यामध्ये पोटेन्शियल जे असणार आहे ती मॉडरेट असणार आहे. कारण का ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय होऊ शकतं, काहीतरी आग लागू शकते किंवा जे काय लँड सबसिडन्स होऊ शकतं, म्हणजे जमीन खचू शकते जनरली, किंवा स्ट्रक्चरल थोडेफार डॅमेजेस होऊ शकतात. पण इथं खूप जास्त प्रमाणामध्ये, जसं की आपण बघितलेलं आहे की डायनोसॉरचं जो काय एक्सटिंक्शन जे झालं होतं, वन ऑफ द रिझन वॉज दिस व्हॉल्कॅनिक इरप्शन. येस. देन आफ्टर दॅट लास्ट इज द लोकेशन. आता जनरली तुमचे ट्रॅडिशनल व्हॉल्कॅनो जे असतात ज्याच्यातून ऍक्च्युअली मॅग्मा बाहेर पडतो ते जनरली कुठे असतात, जिथे सबडक्शन झोन आहेत. सबडक्शन झोन जिथे एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते. पण ही जी काही प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली चाललेली आहे ती ऍक्च्युअली ओशनिक प्लेट असते, लक्षात ठेवा. लक्षात घ्या व्हॉल्कॅनिक इरप्शन नेमकं कुठं होणार आहे, बेसिकली जिथं ऍटलिस्ट वन प्लेट शुड बी ओशनिक प्लेट. जर ऍटलिस्ट एक प्लेट ओशनिक प्लेट आहे आणि ती जर काय दुसऱ्या प्लेटच्या खाली चाललेली आहे तरच तिथं व्हॉल्कॅनिक इरप्शन होण्याची शक्यता जास्त असते, लक्षात घ्या. ठीक आहे, दोन कॉन्टिनेंटल प्लेट असतील तर त्या ठिकाणी व्हॉल्कॅनिक इरप्शन होणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा जनरली आपण म्हणूया की जे काही हॉटस्पॉट्स असतात, आणि हॉटस्पॉट्स बेसिकली आपण म्हणूया सबडक्शनचा आणि ह्या हॉटस्पॉटचा काही संबंध नसतो, किंवा जे काही प्लेट बाउंड्रीज आहेत प्लेट बाउंड्रीजच्या जवळ हॉटस्पॉट्स नसतात. प्लेट बाउंड्री सोडून किंवा एखादी प्लेट जर असेल तर त्या प्लेटच्या मधल्या भागामध्ये सुद्धा हॉटस्पॉट्स असू शकतात. जसं की रियुनियन आयलँड, ज्या रियुनियन आयलँड मुळे डेक्कन प्लॅट्यू तयार झालेला आहे, दख्खनचा पठार ज्याला म्हणतो, तो जो तयार झाला रियुनियन आयलँड मुळे, आणि तो रियुनियन आयलँड एक्झाम्पल कशाचा आहे, इट इज नथिंग बट अ हॉटस्पॉट. किंवा मिड ओशनिक रिजेस, इथं जनरली काय होतात तुमचे व्हॉल्कॅनिक ट्रॅडिशनल व्हॉल्कॅनिक इरप्शन ज्याच्यातून मॅग्मा बाहेर पडतो. बट तुमचे हे मड व्हॉल्कॅनो जे आहेत ते टेक्टॉनिकली ऍक्टिव्ह रिजन मध्ये सुद्धा असू शकतात किंवा त्याच्या बाहेरच्या रिजन मध्ये असू शकतात जिथं सेडिमेंटचं डिपॉझिशन झालेलं आहे. ठीक आहे. तर हे होतं तुमचं मड व्हॉल्कॅनो ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला होता. जर काय तुम्हाला काही प्रश्न असतील मड व्हॉल्कॅनो बद्दल तर प्लीज ह्याच्यावर कमेंट्स करा, त्या कमेंट्सला मी नक्कीच उत्तर देईल, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये फोन नंबर दिलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, माझी बोलायचं असेल तर प्लीज त्या फोन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज टाकू शकता. ठीक आहे. आता हा एक सिरीज झाली आपली, एक क्वेश्चन आपण डिस्कस केलेला आहे. असे सगळे क्वेश्चन्स आपण इथून पुढे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.